नमस्कार, आज आपण बनवणार आहे कोबीची भाजी। त्यासाठी आपल्याला कोबी कापून घ्यायचा आहे, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर कापून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर कढीपत्ता पण घ्यायचा आहे। आता हा कापून घेतलेला कोबी आपल्याला 1 ते 2 पाण्याने चांगला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचे। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर 9 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। छोटा चमचा आहे, अर्धा चमचा इतकी हळद घालून घ्यायची आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जो कोबी धुवून ठेवलेला आहे तो कोबी यामध्ये घालून घ्यायचा आहे। कोबी चांगल्या प्रकारे धुवून आणि पाणी निथळून आणि मग कोबी यामध्ये घालायचा आहे। आपल्याला या भाजीमध्ये पाणी घालायचं नाही, तर कोबीची भाजी आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची आहे। तर व्यवस्थित चांगल्या प्रकारे भाजी धुवून झाल्यानंतर मिक्स करा। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 छोटा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे। तर चांगल्या प्रकारे भाजी मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला ही भाजी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे। त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी न घालता वाफेवरती शिजवून घ्यायची आहे। अशा प्रकारे पाणी न घालता फक्त वाफेवरती तुम्ही ही भाजी शिजवून बघा, खूप चवीला छान लागते। आता यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरतीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनी पुन्हा झाकण काढायचं आणि भाजी व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायची। इथे तुम्ही बघू शकता कोबीला पाणी सुटलेलं आहे ते आणि त्याचबरोबर वाफेवरती ही भाजी चांगल्या प्रकारे शिजते, पाणी घालायची काही गरज नाही। तर आता पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचे। अशा प्रकारे 2-2, 3-3 मिनिटांनी अधूनमधून ही भाजी बघत आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे। खूप झटपट बनणारी ही भाजी आहे। सकाळी सकाळी डब्याला खूप घाई असते, त्यामुळे अशा प्रकारच्या भाज्या तुम्ही सकाळी सकाळी टिफिनसाठी डब्यासाठी बनवू शकता। आता आपली भाजी इथे जवळपास शिजत आलेली आहे। तर आता झाकण काढायचं आहे आणि आपल्याला झाकण न ठेवताच 1 ते 2 मिनिटं आपल्याला ही भाजी आता अशी शिजवून घ्यायची। तर इथे बघू शकता पाणी पण आपलं भाजीतलं आटलं आहे। पाणी आटलं की 1-2 मिनिटासाठी फक्त आपल्याला ही भाजी आता थोडीशी कोरडी करून घ्यायची आहे। यामधलं पाणी ऑलरेडी आटलेलंच आहे। तर अशा प्रकारे इथे ही कोबीची भाजी तयार आहे। तर वरतून आपण आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया। अगदी 8 ते 10 मिनिटांमध्ये ही भाजी बनते। तर कशी वाटली तुम्हाला ही कोबीच्या भाजीची झटपट अशी ही रेसिपी, नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन डिशमध्ये। तोपर्यंत बाय बाय।